पुढची बातमी आपण पाहूयात। पुण्यातील लोह गावात बिबट्याची दहशत आहे। पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली। बिबट्याची ही शिकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। गेटवरून उडी मारत बिबट्याने एंट्री केली आणि एका कुत्र्याची शिकार केलेली आहे। हरणतळे वस्ती येथील ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। पुण्यातील लोहगाव परिसरातील हरणतळे वस्तीमध्ये बिबट्याच्या वावराने आता येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। बिबट्याने स्थानिक रहिवासी हिमराज खांदवे यांच्या घरातील पाळीव श्वानाची शिकार केली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरलंय। वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांनी लहान मुलांनी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसंदर्भात नागरिकांमध्ये आता चिंता वाढलेली आहे। आदित्य भवार आमचे प्रतिनिधी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आदित्य, आपण पाहतोय पुण्याच्या लोहगावात बिबट्याचा वावर नागरी वस्तीमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच जर मागे आपण पाहिलं असेल तर बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला होता। जुन्नर आणि तसंच ग्रामीण भागातल्या साईडमध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे वाढले होते। आता पुन्हा बिबट्यांचा वावर आपल्याला शहरी भागांमध्ये दिसतोय। लोहगावातल्या म्हणजे जी दाट शहरी भागांमध्ये हा बिबट्या शिरला होता। सोमवारी सकाळी पाळीव श्वान जो खांदवे कुटुंबियांचा होता तो त्यांना सापडला नाही, त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही तपासला तेव्हा कळालं की बिबट्याने या श्वानाची शिकार केलेली आहे आणि हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। यामुळे संपूर्ण त्या खांदवे कुटुंबियामध्ये तिथल्या गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। वन विभागांना सूचना देण्यात आलेली आहे। तिथले जे बिबटे वावरत आहेत त्यांना देखील जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाने दिलेले आहेत। परंतु आता किती बिबटे पुन्हा एकदा पसरलेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या वर्षी पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता। तसंच येणाऱ्या काही काळामध्ये देखील बिबट्याचा वावर वाढू शकतो अशी शक्यता देखील वन विभागाने वर्तवलेली आहे। शुभम, अगदी आदित्य, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी